हेजबुल्लाला हरवता आलं नाही, ती जी एक मानसिकता आहे की आम्ही इस्रायलला अशा प्रकारे शह देऊ शकतो, याच्यातनं हमास काहीतरी शिकला असेल. ज्या 2006 का 5च्या सुमारास इलेक्शन झाल्या, त्याच्यामध्ये पहिल्यांदा हमास सत्तेवरती आला. त्याच्यानंतर परत इलेक्शन झालेलं नाही. तिथे फता आणि हमास गाझा पट्टीमध्ये, वेस्ट बँक हे तशा अर्थाने शांत आहे, पण गाझा पट्टीमध्ये ते सत्तेवरती आले. इस्रायलने आपले जे सेटलमेंट्स आहेत ते वाढवायला सुरुवात केली. इस्रायली सेटलमेंट्स वाढवणं याचा अर्थ इस्रायल हळूहळू जे काही त्यांच्या ताब्यात जी जागा आहे त्याच्यामध्ये स्वतःला अधिक प्रस्थापित करते. फेल्युअर कशा अर्थाने, एक तर काय माहिती आहे, अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, केवळ टेक्नॉलॉजीच्या आधारे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही. दुसरं असं की एखादी व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता जर हल्ला करत असेल तर तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. आणि कुठेतरी एक ह्युमन डायमेन्शन त्या टेक्नॉलॉजीमध्ये असते. म्हणजे जी काही सत्ता व्यवस्था तुम्ही निर्माण करता त्याच्यात इराणला घ्यावं लागेल ही जाणीव ह्या सर्वांना आहे. अमेरिकेला देखील आहे. त्यामुळे इराणशी अमेरिका संबंध ठेवत नाही असं नाही आहे. नमस्कार, मी रोहित हरीफ. सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 7 ऑक्टोबर 2023ला हमासने इस्रायलवरती हल्ला केला आणि त्यात जवळपास हजारो इस्रायली नागरिक मृत्युमुखी पडले. आता ही घटना भारतापासून काही हजार किलोमीटर मिडल ईस्टमध्ये जरी घडली असली तरी या घटनेचे जे पडसाद आहेत ते जगभरात उमटणार आहेत आणि ते आत्ता उमटतात पण आहेत. यात प्रथमदर्शनी वाद जरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन असा दिसत असला तरी त्यामध्ये इराण, अमेरिका, हिजबुल्ला, हमास असे अनेक प्लेयर त्यामध्ये त्यांचे रोल बजावतात. नेमकं इस्रायल पॅलेस्टाईनमधलं वादाचं हे कारण काय आहे, त्यांचा रक्तरंजित इतिहास काय आहे, त्यामध्ये भारताची भूमिका काय असणार आहे, हिजबुल्ला काय आहे, हमास काय आहे, त्यामध्ये इराणचा काही रोल आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आपल्या प्रेक्षकांना पडलेली आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. आणि ही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर श्रीकांत परांजपे. श्रीकांत परांजपे सर हे पुणे विद्यापीठात डिफेन्स स्टडीजचे प्राध्यापक आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि आजच्या आपल्या या पॉडकास्टला सुरुवात करूया. श्रीकांत परांजपे सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. सकाळ माध्यमसमोर तुमचं स्वागत आहे. गेले काही दिवस आपण बघतोय की 12 दिवस झालेले आहेत आणि इस्रायल पॅलेस्टाईन जो वाद आहे तो आता पिकला गेलेला आहे. गेले खरं तर 2015मध्ये शेवटच्या सगळ्या घटना घडल्या होत्या आणि त्याच्याने जर का आपण बघितलं तर 50 वर्षात या जी धुसफूस आहे किंवा या ज्या चकमकी आहेत या लोकांना आता सवयीच्या झालेल्या आहेत. पण यावेळेस जे घडतंय ते ज्याला म्हणतो आपण की अनेक अर्थांनी वेगळं आहे. कारण की इतके दिवस इस्रायल हा एक बलाढ्य देश, त्याची मोसद नावाची संघटना जी अभेद्य होती, इस्रायलकडे एक आयर्न डोम नावाचं एक टेक्नॉलॉजी ज्यामुळे त्यांच्या भूमीवर एकही रॉकेट पडू शकत नाही अशी त्यांची एक इमेज जगात होती. या इमेजला कुठंतरी हमासनी, म्हणजे जी आत्ता पॅलेस्टाईनमधली एक संघटना आहे आणि जी वेस्ट बँक या सगळ्या भागावरती तिचा, गाझापट्टी या भागावरती तिचा सगळा कंट्रोल आहे, ते हमासनी त्यांचा हा जो समज आहे तो चुकीचा ठरवलेला आहे. वेस्टर्न जे वर्ल्ड आहे तिथल्या ज्या मीडिया आहेत त्यांनी या सगळ्या घडामोडींची तुलना थेट अमेरिकेत जो हल्ला झाला होता 9/11चा त्याच्याशी केलेली आहे. तुम्ही एक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहात. मला पहिल्यांदा तुम्हाला कडनं जाणून घ्यायला आवडेल की या सगळ्या घटनेकडे जी आत्ता घडली त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? एक 2-3 मुद्दे. सुरुवातीला हमासने जे काही केलं त्यांनी इस्रायलच्या संदर्भात आयर्न डोम तुम्ही म्हणालात तो भेदला आणि ही पहिलीच घटना आहे अशा अर्थाने बघितलं जातं. मला वाटतं त्याच्यात थोडीशी चूक आहे. अशाच स्वरूपाची घटना अगदी आयर्न डोमच्या संदर्भात नाही, परंतु माझ्या मते साधारणपणे 90sमध्ये का 2000मध्ये हेजबुल्ला आणि इस्रायल यांच्या दरम्यानचा जो लढा झाला, की हेजबुल्ला हे लेबनॉनमध्ये होते, हेजबुल्लाला इराणचा पाठिंबा आहे, तो जो लढा झाला त्या लढ्याबद्दल जे बोललं जातं त्याला महत्त्व आहे. त्या लढ्यामध्ये हेजबुल्लाचा पराभव झाला नव्हता, इस्रायलचाही पराभव झाला नव्हता, स्टेलमेट झाली होती. हेजबुल्लाच्या मध्ये, अरब राष्ट्रांच्या मध्ये इस्रायलचा पराभव न होणं हा त्यांचा विजय होता. इस्रायलच्या मते हेजबुल्लाचा पराभव न होणं हा त्यांची हार होती. त्यामुळे इस्रायलला जो पहिला धोका तशा अर्थाने जाणवला तो हेजबुल्लाने दिला होता, आता हमासने दिला आहे. परंतु या टेक्निकल गोष्टी आहेत. कदाचित खऱ्या अर्थाने पॅलेस्टाईनबद्दल जर बोलायचं झालं किंवा हमास
हिजबुल्ला, जॉर्डन नदीचा तो पश्चिम किनारा, गाझा, याच्याबद्दल बोलायचं झालं तर त्याला कुठेतरी एका व्यापक चौकटीत बघण्याची गरज आहे. ती व्यापक चौकट ही अरब इस्रायल संबंध कसे आहेत ह्या चौकटीत बघण्याची गरज आहे. आणि ते बघत असताना इराण ह्या राष्ट्राची काय भूमिका आहे किंवा अरब राष्ट्र इराणकडे कशा पद्धतीने बघतात हे बघण्याची गरज आहे. एक चौकट म्हणून म्हणजे पार्श्वभूमीच्या चौकटीच्या संदर्भात मला असं वाटतं, हा अरब इस्रायल वाद जेव्हा आपण बघतो, पॅलेस्टाईन त्याचा भाग आहे, तो जेव्हा बघतो तेव्हा 2-3 वेगवेगळ्या पातळींचे संघर्ष तुम्हाला तिथे दिसतात. एक संघर्ष हा केवळ राष्ट्रराज्याच्या चौकटीत, दोन किंवा अनेक राष्ट्रराज्य यांच्या चौकटीतला आहे. इस्रायल हे एक राष्ट्रराज्य आहे. अरब राष्ट्र, मग त्याच्यामध्ये सिरिया असेल, जॉर्डन असेल, इजिप्त असेल, सौदी अरेबिया असेल, इराक असेल, ही राष्ट्र यांच्या दरम्यानचा हा संघर्ष आहे. दुसऱ्या पातळीवरती हा संघर्ष 2 व्यवस्थांच्या दरम्यानचा आहे. म्हणजे इस्रायल ज्यूइश संस्कृती, म्हणजे सिव्हिलायझेशनल चौकटीत इस्रायली ज्यूइश संस्कृती आणि अरब इस्लामिक संस्कृती यांच्या दरम्यानचा तो वाद आहे. तो वाद हा जास्ती वेगळ्या पातळीवरती आहे. इट इज मोर डीपर दॅन द नेशन स्टेट, म्हणजे तशा पद्धतीने बघितलं पाहिजे. इस्रायलच्या निर्मितीपासून जर का बघितलं, म्हणजे मी तशा अर्थाने इतिहासात जात नाही, परंतु इस्रायलच्या निर्मितीपासून जर का बघितलं तर इस्रायलची निर्मिती ज्या क्षेत्रात झाली ते सगळं क्षेत्र एकेकाळी पॅलेस्टाईनचं क्षेत्र म्हणून मानलं जात होतं. अर्थात अगदी पूर्वी तुम्ही गेलात तर ते ज्यू राष्ट्र क्षेत्र आहे, म्हणजे तिथे ज्यूइश संस्कृती आहे, तिथेच ख्रिश्चनॅटी सुरुवात झाली, तिथेच इस्लामची सुरुवात झाली. त्या भानगडीत मी आता परत पडत नाही. पण सर, या निमित्ताने आपल्याला इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा एक 48 सालापासूनचा आणि किंवा त्याच्या आधी 50 वर्षापूर्वीचा इतिहास काय हे जाणून घ्यायला म्हणजे नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की त्याच्यावरच सगळा पुढच्या प्रश्नाची वादाची मुळं त्यात बीज. मी अगदी पूर्वी तुम्ही गेलात तर मग त्याला 10 कमांडमेंट्सचा जो काही सिनेमा तुम्ही जर का बघितलात की ज्यूजना कसं परत तिथे आणलं, होमलँड ज्यूजचं ते मानलं जातं, आणि ज्यूजना तिथे पुन्हा प्रस्थापित करायचं किंवा तिथे त्यांना पुन्हा त्यांची वसाहत निर्माण करायची, हा प्रयत्न खऱ्या अर्थाने ब्रिटनने केला. म्हणजे बाल्फर डिक्लेरेशन ज्याला म्हणतात, की जगभर जे ज्यूज आहेत त्यांना होमलँडची गरज आहे. कुठे? जर मुळातलं जे ज्यू संस्कृती जिथे होती तिथे, आणि ती पॅलेस्टाईनचं क्षेत्र आहे ते ब्रिटनच्या ताब्यात होतं. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या आधी पार्ट ऑफ ब्रिटिश कॉलोनियल एम्पायर. त्यावेळेस ब्रिटनने असं ठरवलं होतं की पॅलेस्टाईनची विभागणी करायची, एक ज्यू राष्ट्र तयार करायचं आणि पॅलेस्टिनियन राष्ट्र तयार करायचं. प्रत्यक्षात ज्यू राष्ट्र तयार झालं 48 साली. बेन गुरियॉन त्याचे जे नेते होते. अरब राष्ट्र, पॅलेस्टाईनचं राष्ट्र काही तयार झालं नाही. ते तयार झाल्यानंतर जो पहिला संघर्ष झाला नाही, 1948चं जे युद्ध झालं, तो संघर्ष आणि त्याच्यातनं निर्माण झालेली समस्या ही खरी महत्त्वाची आहे. ती समस्या आज पण तिथे जाणवते. कशा अर्थाने? ते राष्ट्र निर्माण झाल्या सर्व अरब राष्ट्रांनी एकत्र येऊन इस्रायलला तिथून नष्ट करण्यासाठी म्हणून प्रयत्न केला. पहिलं युद्ध ते झालं. अरब राष्ट्र एकत्र आली आणि ते पहिलं युद्ध झालं. ह्या युद्धात अरब राष्ट्रांचा पराभव झाला आणि इस्रायल जे काही राष्ट्र होतं छोटंसं होतं, पण ते तिथे राहिलं. मुद्दा काय निर्माण झाला तिथे? इस्रायलला तुम्ही मान्यता देता का? अधिकृत मान्यता देता का? लीगल मान्यता देता का? अधिमान्यता देता का? हा प्रश्न होता. म्हणजे इस्रायलचं आर्ग्युमेंट असं होतं की आमचं जे सर्व्हायव्हल आहे, हे सर्व्हायव्हल म्हणजे नुसतं आम्ही एक राष्ट्र म्हणून ते आहोत असं नाही, आम्हाला त्याला एक लेजिटिमसी पाहिजे. अरब राष्ट्रांनी इस्रायलच्या अस्तित्वाला लेजिटिमसी देणं, याच्यासाठी तो लढा होता. आणि अरब राष्ट्रांचं म्हणणं की आम्ही इस्रायलला इथे अस्तित्व त्याचं मान्यच करत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने अरब क्षेत्रामध्ये जर का शांतता हवी असेल तर काय करायचं? इस्रायल तिथे नसेल तर तिथे शांतता निर्माण होईल, हे अरब भूमिका होती. ही भूमिका केव्हा बदलते? 90 सालानंतर बदलते की अरब राष्ट्र इस्रायलला मान्यता देतात, एक राष्ट्र राज्य म्हणून मान्यता देतात. तोपर्यंत ती मान्यता नव्हती. आणि तो मुद्दा हा कायम सलत आलेला मुद्दा आहे. पण त्या अनुषंगाने जर का आपण बघितलं, अरब राष्ट्र ही जी एकत्र आली आणि तिथे अरब राष्ट्र ही प्रामुख्याने सुन्नी राष्ट्र आहे.
पण इथे सिव्हिलायझेशनल आयडेंटिटी, इस्लामिक सिव्हिलायझेशनल आयडेंटिटी बघताना त्या सुन्नी ह्या चौकटीत बघणं चुकीचं ठरेल. कारण इथे प्रत्येक अरब राष्ट्र, मग ते सिरिया असेल, जॉर्डन असेल, इराक असेल, इजिप्त असेल, लेबेनॉन असेल, ही प्रत्येक राष्ट्र आपल्या आयडेंटिटीला जपून आहेत आणि त्या आयडेंटिटीच्या चौकटीत ते इस्लामिक व्यवस्था मानतात. त्यामुळे इथे कुठेतरी एक संधता आहे किंवा इथे कुठेतरी युनिटरी सिस्टम आहे असं नाही. ही स्वतःच्या आयडेंटिटीज, राष्ट्रराज्याच्या आयडेंटिटीज, एथनिक आयडेंटिटीज ह्या त्या सांभाळून आहेत. म्हणजे त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह बघायला गेलं तर राष्ट्र आधी आणि मग इस्लाम असं त्यांचा. करेक्ट. म्हणजे ह्या दोन्ही सायमल्टेनियस गोष्टी आहेत आणि ह्या तिथेच जाणवतात असं नाही, अफगाणिस्तानमध्ये पण जाणवतात, म्हणजे इतरत्र पण जाणवतात, पाकिस्तानमध्ये जाणवतात. अरब लीग तयार झालं 1985 साली, अरब लीगची निर्मिती झाली. तेव्हापासून जरी अरब लीग असलं तरी प्रश्न असाच आहे, पॅलेस्टाईन कुठे येतं इथे. आणि इथे माझं एक सरळ मत असं आहे की अरब राष्ट्र 48 मध्ये एकत्र आली. ते पहिलं युद्ध झालं. त्यानंतर दुसरं जे युद्ध झालं हे सुएझ कॅनॉलचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर, नॅशनलायझेशन ऑफ सुएझ कॅनॉल, त्याच्यानंतर इजिप्तच्या विरुद्ध जे युद्ध झालं, जिथे फ्रान्स, ब्रिटन आणि इस्रायलने एकत्र आले, ते युद्ध झालं 56 साली माझ्या मते. योम किप्पूर वॉर. योम किप्पूर वॉर हा खूप नंतरचा, 43चा. पण ते युद्ध झालं. 1967 मध्ये तिसरं युद्ध झालं, ज्या युद्धामध्ये इस्रायलने खऱ्या अर्थाने आपला प्रदेश पसरवला. म्हणजे वेस्ट बँक ही जॉर्डन नदीचा पश्चिम किनारा, जेरुझलम सकट, आणि गाझा आणि इजिप्तचं सिनाई, अगदी सुएझ कॅनॉल पर्यंत हा प्रदेश इस्रायलने जो कॅप्चर केला तो 67च्या युद्धात कॅप्चर केला. त्या युद्धानंतर युनायटेड नेशन्समध्ये एक 242 नावाचं रेझोल्युशन आहे, त्याचा उल्लेख कायम होतो की इस्रायलने त्या व्याप्त प्रदेशातनं माघार घ्यावी आणि शांतता निर्माण होईल वगैरे. तसं काही कधी झालं नाही. काही प्रयत्न झाले थोडेफार, पण त्या पलीकडे काही झालं नाही. तिसरं युद्ध ज्याला यॉम किप्पूर वॉर आपण म्हणता, 1973 गोल्डा मायर असताना, त्या युद्धानंतर जर परत बघितलं स्टेलमेट आहे. खरी समस्या काय, मी जे पॅलेस्टाईनबद्दल जे म्हणतो ती खरी समस्या अशी आहे की अरब राष्ट्रांनी पॅलेस्टाईनचा अत्यंत व्यवस्थितपणे वापर केला, कायम वापर केला. पॅलेस्टिनियन लोक रेफ्युजीज म्हणून सगळीकडे जातात, त्यांची हालत बघा, आणि म्हणून त्यांना इस्रायलच्या विरुद्ध उभे राहा, आम्ही पॅलेस्टाईनियनना मदत करतो. ही अरब राष्ट्रांची भूमिका अगदी 48 सालापासून आहे. प्रत्यक्षात अरब राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला कॉन्क्रीट अशी मदत केलेली दिसत नाही. ह्याच्यातला सगळ्यात क्रिटिकल भाग जर बोलायचं झाला, कुवेटचं जे युद्ध झालं ह्याच्या 1991 मध्ये, त्याच्यानंतर जी एक शांतता परिषद घेतली गेली, मॅड्रिड पीस टॉक्स ज्याला म्हणतात, त्या शांतता परिषदेमध्ये अरब राष्ट्रांनी जे काही नेगोसिएशन्स केले, आणि त्या शांतता परिषदेमध्ये अमेरिका होतं, सोव्हिएट रशिया होतं, सगळीच राष्ट्र एकत्र होती. आणि मॅड्रिड पीस टॉक्स ही प्रक्रिया आहे, तिथपासून ही झालेली प्रक्रिया आहे. अनेक ठिकाणी त्या शांतता परिषद झाली. त्या पीस टॉक्समध्ये अरब राष्ट्रांनी आपलं राष्ट्र आणि इस्रायल यांच्या दरम्यानचे संबंध व्यवस्थित केले. त्याच्या आधी 73च्या ह्या यॉम किप्पूर वॉर नंतर अमेरिकेने ह्या क्षेत्रात प्रवेश केला, सोव्हिएट रशियाला बाजूला ठेवून प्रवेश केला, कारण इजिप्तने त्यावेळेस आपली भूमिका बदलली. आणि मग जिमी कार्टर, अमेरिकन प्रेसिडेंट, यांनी जी कॅम्प डेव्हिडला जी एक शिखर परिषद घेतली अमेरिकेमध्ये, जिथे सदात इजिप्तचे, बेगिन इस्रायलचे आणि जिमी कार्टर, ही जी परिषद घेतली, त्याच्यानंतर व्यवस्थितपणे इजिप्त आणि इस्रायल यांच्यामध्ये शांतता निर्माण केली. पुढे शांततेचा करार झाला. त्या करारानुसार सिनाय वाळवंटाचा प्रदेश सगळा परत मिळाला इजिप्तला. त्या समस्या तिथे सोडवल्या. पण पुन्हा तेच आहे, इजिप्त आणि इस्रायल, पुढे इस्रायल आणि सिरिया यांच्या दरम्यान करार झाला. मुद्दा माझा असा आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अरब राष्ट्रांनी पॅलेस्टाईनचा फार विचार केलेला दिसत नाही. म्हणून मॅड्रिड पीस टॉक्स चालू असताना पॅलेस्टिनियन लोकांनी इस्रायलशी स्वतंत्रपणे संवाद साधून, ज्याला ऑस्लो पीस अग्रीमेंट म्हणतात, स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांनी स्वतःचं एक वेगळं शांततेचं जे काही प्रक्रिया ती सुरू केली.
आणि इस्रायलशी हा संबंध साधून त्यांनी करार केला, ज्याला जेरिको फर्स्ट म्हणतात. जेरिको शहर आहे, वेस्ट बँकमध्ये शहर आहे, जेरिको फर्स्ट म्हणतात त्याला. बेसिकली असं आहे की त्या क्षेत्रामध्ये हळूहळू स्वायत्तता मिळेल पॅलेस्टिनियन लोकांना आणि ते क्षेत्र इस्रायलच्या ताब्यात राहील. वेस्ट बँक असेल आणि गाझा असेल, स्वायत्तता मिळेल. आणि स्वायत्तता जरी मिळाली तरी बऱ्यापैकी आपल्याला शांतता मिळेल, ही भूमिका पॅलेस्टिनियनने घेतली. आणि हे जाणून की आपल्याला अरब राष्ट्र मदत करणार नाहीत, हे जाणून त्यांनी ते केलं. पुढे जेव्हा प्रश्न आला की पॅलेस्टाईनची भूमिका काय असेल किंवा पॅलेस्टाईनच्याबद्दल कोण बोलेल, PLOला अधिकृत मान्यता दिली गेली, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला. यासर अराफत त्यांचे नेते होते. त्यांना अधिकृत मान्यता दिली गेली. पॅलेस्टाईन हा देश नाही, राष्ट्रराज्य नाही, त्याला सार्वभौमत्व नाही. परंतु पॅलेस्टिनियन लोकांचं अधिकृतपणे कोण रिप्रेझेंटेशन करेल, प्रतिनिधित्व करेल, तर PLO करेल. ही मान्यता युनायटेड नेशन्सने दिलेली आहे. ही मान्यता ह्या अरब राष्ट्रांनी दिलेली आहे. त्यामुळे जर संवाद साधायचा झाला इस्रायलशी, तर PLO आणि इस्रायल हे संवाद साधतील. यासर अराफतची फार महत्त्वाची भूमिका त्याच्यात होती. यासर अराफत जर का ह्या चौकटीत बघितलं तर आपण त्यांना मवाळ नेता कदाचित, की ज्या नेत्यांनी शांतता निर्माण करण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने निर्माण करण्यात यश मिळवलं होतं. पुढे जेव्हा ह्या प्रदेशांमध्ये गाझा जर का उद्या पॅलेस्टाईन निर्माण झालं तर कुठे होईल? गाझा आणि वेस्ट बँक या क्षेत्रात पॅलेस्टाईन निर्माण होईल. जेरुसलम हे तशा अर्थाने इंटरनॅशनल सिटी मानतात, परंतु जेरुसलमचा काही भाग इस्रायलच्या ताब्यात आहे, काही भागामध्ये वेस्ट बँकचे क्षेत्र आहे आणि ते तसं चालू आहे. इस्रायलने देखील मध्यंतरी आपली राजधानी तेल अवीवहून जेरुसलमला हलवली आणि अशी अपेक्षा होती की सगळी राष्ट्र आपल्या एम्बसीज जेरुसलमला नेतील. भारताने अजून एम्बसी तिथे नेलेली नाही, ती तेल अवीवमध्येच आहे. अमेरिकेने नेलेली आहे. थोडक्यात जेरुसलमला मान्यता देणं, अधिकृत मान्यता देणं, याचा अर्थ जेरुसलम हा इस्रायलचा भाग आहे हे मान्य करणं, हे इस्रायलला हवं आहे. इस्रायलला 1990मध्ये जी अरब राष्ट्रांनी मान्यता दिली त्याच्यानंतर भारताने इस्रायलला लेजिटिमसी म्हणून अधिकृत मान्यता दिली. त्याच्या आधी इस्रायलला डिफॅक्टो मान्यता होती, डिज्युअर नव्हती, कायदेशीर मान्यता नव्हती, पण वास्तविक होतं. आपल्या इस्रायलशी संबंध होते, काउन्सिलेट मुंबईला होतं, इस्रायलचं संबंध होते, व्यापारी संबंध होते, इस्रायली लोक जायची, परंतु ॲम्बॅसडर असा नव्हता. ॲम्बॅसडर हा 1990s नंतर एम्बसी तयार झाली, पण तो भाग वेगळा. ह्या सगळ्या ह्याच्यात इराण हा एक क्रिटिकल भाग आहे. पश्चिम आशियाई राजकारण म्हणलं की साधारणपणे आपण फक्त अरब राष्ट्रांकडे बघतो आणि अरब इस्रायल राष्ट्र चौकट याच्यात बघतो. पश्चिम आशियाई राजकारणामध्ये इराणला कुठेतरी बाजूला टाकलं जातं. इराण हे एक पर्शियन राष्ट्र आहे. पुन्हा शिया सुन्नी ह्याच्यात मी जात नाही, सिव्हिलायझेशनल चौकटीत मला बोलायचं. सिव्हिलायझेशनल चौकटीत इराण स्वतःला पर्शियन समजतं, अरब समजत नाही. शिया आहेत फाईन, पण पर्शियन समजतं. इराण ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत त्याला जे बाजूला टाकलं होतं त्याच्यात बदल पहिल्यांदा केव्हा होतो? जेव्हा इराण आणि इराक यांच्या दरम्यान युद्ध सुरू होतं. इराणमध्ये शाह ऑफ इराणची सत्ता जाते, 1979 क्रांती होते, अयातोल्ला खोमेनी सत्तेवरती येतात आणि त्याच्यानंतर इराण आणि इराक यांच्या दरम्यानचं युद्ध सुरू होतं. त्या युद्धाच्या बद्दल दोन पद्धतीने त्याचे विवेचन केलं जातं. एक म्हणजे एक अत्यंत ट्रेडिशनल जिओपॉलिटिकल चौकटीत आहे की प्रदेश कुठला, ते शात अल अरबचा जो भाग आहे त्याच्यावरती कोणाचा ताबा, ऑइल रिच आहे, हा सगळा वाद होता. पण त्याही पलीकडे महत्त्वाचा भाग होता, सिव्हिलायझेशन म्हणून मी म्हणतोय, इराणची जी भूमिका होती की आम्हाला एक्सपोर्ट ऑफ रेव्होल्यूशन, इस्लामिक क्रांती ही एक्सपोर्ट करायची, ती निर्यात करायची, ही जी भूमिका होती ह्याचा खरा धोका अरब राष्ट्रांना जाणवत होता. एक्सपोर्ट ऑफ रेव्होल्यूशन याचा अर्थ काय? शेवटी जर का इराणमध्ये आता जी काही राजकीय सत्ता होती ही राजेशाही होती, ती जाऊन तिथे आता इस्लामिक सरकार निर्माण झालेलं आहे. अशाच पद्धतीची सरकारं इतर अरब राष्ट्रांमध्ये निर्माण झाली पाहिजे. इस्लामिक क्रांती आम्ही पसरवतो, शिया सुन्नीचा संबंध नाही, इस्लामिक क्रांती आम्ही पसरवतो आहोत
ती पसरवली की जी काही राजकीय व्यवस्था असेल, मग त्याच्यामध्ये काही फ्युडल असतील, काही राजेशाही असेल, काही मिलिटरी डिक्टेटरशिप्स असतील, ह्या जाऊन खऱ्या अर्थाने तिथे इस्लामिक राजवट तयार होईल. याच्यासाठी ते इराण-इराक युद्ध बघितलं जातं. आणि मग ते काय ऑलमोस्ट एक दशकभर ते युद्ध चाललं. इराकला सर्व अरब राष्ट्रांनी पाठिंबा दिला, कारण शेवटी अरब राष्ट्रांना हीच भीती होती की ते इस्लामिक क्रांतीचं लोण आपल्याकडे येऊ नये. तिथपासनं इराणला महत्त्व प्राप्त होतं. आणि मग पुढे इराण न्यूक्लिअर याच्यात जायला लागतो, त्याच्याबद्दल वाद निर्माण होतात. इराणला टाळून पश्चिम आशियाई राजकारण किंवा अरब किंवा मध्य पूर्वेचं राजकारण बघता येत नाही, हे ह्या इराण-इराक युद्धानंतर लोकांना समजायला लागलं. सुरुवातीला अमेरिकेने त्याच्याबद्दल जे काही भूमिका घेतली त्याच्यामध्ये आम्ही इराणशी बोलणार नाही, इस्लामिक क्रांती झालेली आहे. परंतु नंतर इराणशी अमेरिकेने बोलायला सुरुवात केली. सोव्हिएट युनियनचा देखील डायलॉग तिथे सुरू झाला, रशियाचा डायलॉग सुरू झाला. इराणची ही भूमिका महत्त्वाची आहे, कारण ज्या वेळेस अरब इस्रायल संबंध आपण बघतो आणि इराणच्या न्यूक्लिअर इश्यूजबद्दल आपण बघतो, तेव्हा पुन्हा इस्रायलमध्ये येतं. इस्रायलने एकेकाळी इराकमधल्या न्यूक्लिअर एस्टॅब्लिशमेंटवरती बॉम्ब हल्ला केला होता आणि ते नष्ट केलं होतं. इराणबद्दलची भूमिका तीच आहे. म्हणजे इराणशी जेव्हा न्यूक्लिअर डील झालं, म्हणजे काही एक दशकापूर्वी झालेलं आहे, की त्याच्यात ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, अमेरिका आहे, यांनी इराणशी नेगोशिएशन करून तुम्ही अणुबॉम्ब बनवू नका, शांततेच्या कार्यासाठी तुम्ही न्यूक्लिअर रिसर्च करा, अशा पद्धतीचं डील झालं. त्याला खरा विरोध हा इस्रायलने केलेला आहे. कारण इस्रायलचं म्हणणं, इथे जर का एक पश्चिम आशियामध्ये आणखीन एक न्यूक्लिअर वेपन पॉवर निर्माण झालं तर इथल्या शांतता, सुरक्षा, काय ऑर्डर याला प्रॉब्लेम होतील. हे लक्षात घेता इराणने जी नंतर भूमिका घ्यायला सुरुवात केली ती म्हणजे आपले पाय पसरायला लागले. आणि मग असं लक्षात येतं की पश्चिम आशियाई राजकारणामध्ये, अरब राष्ट्रांच्या राजकारणामध्ये तिथे अनेक ठिकाणी अनेक राष्ट्रांमध्ये शिया मायनॉरिटीज आहेत. इराक हे राष्ट्र प्रिडॉमिनंटली सुन्नी ही एक समज होता. इराण-इराक युद्धानंतर असं लक्षात आलं की इराक हे मेजॉरिटी शिया आहे, सुन्नी नाही. आणि ह्या इराक सदाम हुसेनचं खात्मा केला, ते जे इराकचं युद्ध झालं त्याच्यानंतर इराणनी इराकवरती एक प्रकारे आपला प्रभाव निर्माण केलेला आहे. इस्रायलला शह देण्यासाठी हेजबुल्लाचा वापर केला गेला. हेजबुल्ला आणि इराण यांचे संबंध अतिशय उत्तम आहेत. हेजबुल्लाचा वापर करण्यासाठी सिरियाशी चांगले संबंध ठेवलेले आहेत इराणनी. आणि कारण ती लिंक आहे, भौगोलिक लिंक आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शेवटी जेव्हा हेजबुल्ला आणि इस्रायल यांचं युद्ध झालं तेव्हा पाठिंबा हा इराणचा होता, हे सगळ्यांना माहिती होतं. आणि त्या पाठिंब्याच्या चौकटीत हे सगळं चाललं होतं. ते युद्ध स्टेलमेट झालं. अगदी मी सुरुवातीला जे म्हटलं त्याच्यात हेजबुल्लाला हरवता आलं नाही. ती जी एक मानसिकता आहे की आम्ही इस्रायलला अशा प्रकारे शह देऊ शकतो, याच्यातनं हमास काहीतरी शिकला असेल. गाझामध्ये किंवा वेस्ट बँकमध्ये सुरुवातीला ज्या 2006 का 2005च्या सुमारास इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये पहिल्यांदा हमास सत्तेवरती आला. त्याच्यानंतर परत इलेक्शन झालेलं नाहीये. यासिर अराफातच्या संघटनेला बाजूला टाकून तिथे फता आणि हमास गाझा पट्टीमध्ये, वेस्ट बँक हे तशा अर्थाने शांत आहे, पण गाझा पट्टीमध्ये ते सत्तेवरती आले. आणि त्यांनी जी काय एक प्रकारे दहशती कंट्रोल जो काय गाझामध्ये ठेवला आहे तो तुम्हाला तिथे दिसतो. बरं, पॅलेस्टाईनवरती इस्रायलचा कंट्रोल आहे का? आहे. स्कर्मिशेस होतात का? होतात कंटिन्युअसली. म्हणजे तुम्ही लेबनॉनच्या संदर्भात बघा, दक्षिण लेबनॉन, स्पेशली बेरूत, दक्षिण लेबनॉन किंवा गाझा, यांचा आणि इस्रायलच्या दरम्यान कायम कुठेतरी छोटे मोठे मारामाऱ्या होतात, गोळीबारी होते. त्याचबरोबर प्रॉब्लेम दुसरा असा आहे की इस्रायलने आपले जे सेटलमेंट्स आहेत ते वाढवायला सुरुवात केली. इस्रायली सेटलमेंट्स वाढवणं
याचा अर्थ इस्रायल हळूहळू जे काही त्यांच्या ताब्यात जी जागा आहे त्याच्यामध्ये स्वतःला अधिक प्रस्थापित करते. सेटलमेंट्स हे म्हणजे नुसती लोक घरं बांधून राहतात असं नाही, त्याला व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जातं. ह्या सगळ्याचे विपरीत परिणाम ह्या व्यवस्थेवरती होतात आणि मग पॅलेस्टिनियन लोक त्याच्या विरुद्ध लढायला लागतात. 80च्या दरम्यान इंतिफादा नावाने जो लढा सुरू झाला, इंतिफादा हे इट इज समथिंग लाईक नॉन कोऑपरेशन म्हणा, कंटिन्युअस लो लेवल कॉन्फ्लिक्ट म्हणा, अशा प्रकारचा लढा सुरू झाला. त्याला काही फार फायदा झाला असं नाही, परंतु त्याच्यातनं इस्रायलला काहीतरी इजा झाली असं म्हणतात. आउट ऑफ फ्रस्ट्रेशन म्हणा, म्हणजे शिअर फ्रस्ट्रेशन, की आम्ही गाझा पट्टीमध्ये असे अडकलेलो आहोत, इस्रायलचा आमच्यावरती कंट्रोल आहे. आउट ऑफ फ्रस्ट्रेशन शेवटी हमासनी अशा प्रकारची कार्यवाही करायची योजना केली. हमास असं काहीतरी करेल याची पूर्वकल्पना इस्रायलला दिली गेली होती. इनफॅक्ट इजिप्तनी ही पूर्वकल्पना दिली होती, हे आता मान्य केलं जातं. परंतु त्याच्याकडे लक्ष दिलं नाही दिलं व्हॉटेव्हर, आणि हमासने अत्यंत व्यवस्थितपणे इस्रायलवरती हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनी प्रतिहल्ले केले. आता हा हल्ला आणि प्रतिहल्ला, आता हल्ल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुम्ही मगाशी सुरुवातीला जे म्हणालात, हमासचा हल्ला हा एका पातळीवरती दहशतवादी हल्ला होता हे आपण मान्य करतो. दहशतवादी का? कारण तो हल्ला इस्रायली सिटिझन्सवरती केलेला आहे, म्हणजे सर्वसामान्य इस्रायली लोकांवरती केलेला आहे. हमासला माहिती आहे की इस्रायल हा ताकदवान देश आहे. हमासला माहिती आहे की आपण इस्रायलवरती हल्ला केल्यानंतर आपल्याला तेवढंच तिखट प्रत्युत्तर मिळणार किंवा त्याच्याहून जास्तच मिळणार आहे. तरीसुद्धा प्रश्न असा येतो की मग हमासला माहिती असेल की आपल्याला हल्ला केल्यानंतर आपला सर्वनाश आहे, तरीसुद्धा हमासने कुठल्या मेंटॅलिटीतनं किंवा कुठल्या मानसिकतेतनं हा हल्ला केला? साधारणपणे दहशतवादी हल्ले जेव्हा होतात तेव्हा त्याचे विपरीत परिणाम जे आपल्याला भोगावे लागतात हे दहशतवादी गटांना माहिती असतात. 9/11चा हल्ला झाला, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील हे हल्ला करणाऱ्यांना देखील माहिती होतं. किंवा आपल्याकडे काश्मीरमध्ये जेव्हा हल्ले होतात तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील हे पाकिस्तानमधल्या दहशतवादी गटांना माहिती असतं. आपण असं काहीतरी जेव्हा करतो तेव्हा त्यातनं दोन गोष्टी साध्य करतो. एक, जगासमोर आपले प्रॉब्लेम्स म्हणा, आपल्या समस्या म्हणा, हे जगासमोर एका वेगळ्या पद्धतीने दणकन मांडतो, हा एक भाग असतो. आणि दुसरं, की आमची काय क्षमता आहे हे तुम्ही लक्षात घ्या, हे आपण दाखवत असतो. म्हणजे ही क्षमता अशा प्रकारे आहे, तुम्ही कितीही स्वतःला सुरक्षित ठेवलं तरी आम्ही हे करू शकतो, हे दाखवण्याची गरज असते, म्हणून हे हल्ले केले जातात. पण मग ह्याच्यामध्ये इस्रायलचं फेल्युअर हे जगासमोर आलं का, की त्यांची मोसाद नावाची अतिशय पॉवरफुल, जगात एक नंबरची ज्याला म्हणलं जातं की गुप्तचर संघटना आहे, त्यांचे इनपुट्स खूप जबरदस्त टेक्नॉलॉजीनी असे ज्याला म्हणतो आपण की अत्युच्च टेक्नॉलॉजी त्यांच्यासाठी वापरली जाते. त्यांना अगदी त्या इस्रायलची मधली पडलेली टाचणीसुद्धा शोधून काढता येईल असं म्हणलं जातं. पण एवढं सगळं असताना मग हमासचा हा हल्ला इस्रायलचं फेल्युअर आहे? फेल्युअर कशा अर्थाने? एक तर काय माहिती आहे, अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, केवळ टेक्नॉलॉजीच्या आधारे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही. दुसरं असं की एखादी व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता जर हल्ला करत असेल तर तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. आणि कुठेतरी एक ह्युमन डायमेन्शन त्या टेक्नॉलॉजीमध्ये असते. कुठलंही राष्ट्र इतकं सुरक्षित नाही टोटॅलिटीने, की जी एक इमेज तयार केली गेली, म्हणजे ती मीडियाने तयार केली असेल, फिल्म्समध्ये असेल, की मोसाद हे अत्यंत इन्व्हिन्सिबल आहे, इस्रायल हे इन्व्हिन्सिबल आहे, त्याच्यावरती कोणी काही करू शकत नाही. ह्या इमेजेस ज्या आहेत ह्याच्याबद्दल कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे, की या खरंच असतं का? कुठलंही राष्ट्र इतकं इन्व्हिन्सिबल किंवा टोटल सिक्युअर नसतं. त्यामुळे हेच हमासने दाखवून दिलं. हे हमासने दाखवून दिलं. मग हे कोणी दाखवतं? म्हणजे जेव्हा आपण सुइसाईड बॉम्बर जेव्हा म्हणतो, जो स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही, त्याला थांबवणं हे खऱ्या अर्थाने ऑलमोस्ट इम्पॉसिबल असतं. पण मग ह्याच्यामध्ये आपण मगाशी बोलताना म्हणलं की जसं अरब राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला वापरून घेतलं, मग ह्याच्यामध्ये दुसरा एक गट तो इस्रायल आणि अमेरिका. मग जेव्हा अरब राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला वापरून घेतलं त्यावेळेला अमेरिका इतक्या स्ट्रॉंगली इस्रायलची बाजू का घेते?
म्हणजे आपल्याला बेसिक सगळं माहिती आहे की इस्रायलची एक लॉबी आहे, ज्यू लोकांची लॉबी आहे, जे अमेरिकेत खूप पॉवरफुल आहे, त्यांचे इथं वेस्टेड इंटरेस्ट आहेत, फायनान्शियल इंटरेस्ट आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अमेरिका इस्रायलला एवढं सपोर्ट का करते? तिला भीती वाटत नाही की अरब राष्ट्र आपल्या विरोधात जातील? अमेरिकेबद्दल एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. एक म्हणजे सर्वसामान्य अमेरिकन व्यक्तीची मानसिकता, ज्याच्याबद्दल आपल्याकडे फारसं बोललं जात नाही. ती मानसिकता अशी आहे आणि ते पब्लिकली मांडतात आणि आपण त्याच्याकडे अत्यंत स्केप्टिक नजरेने बघतो. त्यांची मानसिकता सरळ आहे की जगभर आम्हाला काय डेमोक्रॅटिक व्यवस्था आणायची आहे, फ्रीडम हवं आहे, सुव्यवस्था हवी आहे, शांतता हवं आहे आणि म्हणून आम्ही हस्तक्षेप करतो. म्हणजे ते अगदी पूर्वीपासून व्हिएटनाममध्ये हस्तक्षेप असेल, इराकमध्ये असेल, वर्ल्ड पोलीस असं त्यांना म्हणतात, वर्ल्ड जागतिक पोलीस पोलीस. म्हणतात. ही एक सर्वसामान्य अमेरिकन व्यक्तीची मानसिकता आहे. आपण त्याच्याकडे बघताना अत्यंत स्केप्टिकली म्हणतो की अरे तुम्ही हे प्रत्यक्षात तर काय करता, तुम्ही इंटरव्हेन्शन्स करता, हस्तक्षेप करता. त्या मानसिकतेतून अमेरिका हे हस्तक्षेप करत असते. मग ते हस्तक्षेप अफगाणिस्तानमध्ये असेल, इराकमध्ये असेल, आत्ता पश्चिम आशियामध्ये असेल आणि म्हणून किंवा युक्रेनमध्ये असेल. हा एक भाग. दुसरा भाग असं की पश्चिम आशियामध्ये एक प्रकारे ऑर्डर असावी, सुव्यवस्था असावी, ही गरज रशियाला पण आहे, अमेरिकेला पण आहे. रशियाच्या काही लिमिटेशन्स आहेत की ज्या आता आपल्याला दिसतात, परंतु अमेरिकेला ही गरज काय आहे, तर तिथे जर का अनसर्टन्टीज निर्माण झाल्या तर एकूण जागतिक व्यवस्थेवरती त्याचा विपरीत परिणाम होतील. अमेरिकेला अरब राष्ट्रांची गरज आहे, इस्रायलची पण गरज आहे. पण मग तेल हा त्यात एक मुद्दा येतो का की तेलाचा मुद्दा पूर्वी जास्ती होता, आता तेलाचा एवढा मुद्दा राहिलेला नाही. पश्चिम आशियाई राजकारण खूप बदललं आहे आणि त्याच्यामध्ये पश्चिम आशियाई राष्ट्रांना एक लक्षात आलं आहे की अमेरिकेशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही आहे. आणि हे ते जे इजिप्त आणि अमेरिकेचा करार झाला ना, तेव्हापासून लक्षात आलं आहे की रशिया किती हस्तक्षेप करेल ह्या लिमिटेशन्स आहेत. पूर्वी सोव्हिएट युनियनबद्दल त्या लिमिटेशन्स होत्या, आज रशियाबद्दल आहे. त्यामुळे अमेरिकेला पर्याय नाही. तुम्ही अमेरिकेला बाजूला ठेवून अरब राष्ट्र असतील किंवा इस्रायल असेल यांना तुम्ही बाजूला ठेवून इथल्या व्यवस्थेबद्दल बोलू शकत नाही. ही जाणीव त्यांना आता निर्माण झाली. पण ह्याच्यामध्ये एक सौदी अरेबियाचा अजून एक अँगल येतो की सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये अमेरिका एक करार, त्या तिघांमध्ये करार होऊ घातला होता. आणि अशी आता जे काय सगळ्या कॉन्फरन्स थेरी म्हणून किंवा आपण त्याला म्हणतो की पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये असा येतोय की सौदी अरेबिया आणि इस्रायल हे मिडल ईस्टमध्ये जवळ येत होते आणि कुठेतरी इराणला हे मान्य नव्हतं. अमेरिका या दोन देशांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होते आणि म्हणून इराणनी बॅकअप किंवा सपोर्ट करून, मदत करून हा हल्ला घडवून आणला. यात कितपत तथ्य आहे? काही प्रमाणात असू शकतं. लेट मी पुट इट दिस वे. येस. इराण आणि सौदी अरेबिया आणि इस्रायल हे एकत्र येणं म्हणण्यापेक्षा ते आपसातले संबंध सर्वसामान्य करणं ही गरज खूप जुनी होती आणि ती अमेरिकेने का घडवून आणली असेल, कोणी घडवून असेल, ती निर्माण होत होती. तिथे जेव्हा प्रॉब्लेम्स आले म्हणजे ह्या हमासच्या ह्याच्या नंतर, तेव्हा सौदी अरेबियाने इराणशी डायलॉग सुरू केलेला आहे. कारण ह्या क्षेत्रामध्ये सौदी अरेबिया जितकं महत्त्वाचं आहे तितकंच इराण महत्त्वाचं आहे, हे विसरून चालत नाही आणि त्याची जाणीव सौदी अरेबियाला आहे. म्हणजे केवळ इस्रायलशी संबंध साधून आपण इथे व्यवस्थितपणे राहू असं नाही, इराणला पण बरोबर घ्यावं लागेल. म्हणजे जी काही सत्ता व्यवस्था तुम्ही निर्माण करता त्याच्यात इराणला घ्यावं लागेल, ही जाणीव ह्या सर्वांना आहे, अमेरिकेला देखील आहे. त्यामुळे इराणशी अमेरिका संबंध ठेवत नाही असं नाही आहे. ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर इस्रायलच्या अंतर्गत राजकारणामुळे देखील हा हल्ल्याला कुठेतरी एक पोषक परिस्थिती निर्माण झाली. कारण की नेत्यानाहू ह्यांचं तिथलं एक सातत्याने केली जाणारी स्फोटक विधानं, तर इस्रायलमध्ये एक वर्ग असा आला आहे की जो खूप जास्त म्हणतो उजव्या विचारसरणीचा आहे आणि मग त्याचा सगळा परिपाक या सगळ्या घटनांमध्ये झाला. म्हणजे थोडक्यात हा प्रश्न जर का छोटा करायचा तर इस्रायलमधलं अंतर्गत राजकारण जे ते या घटनेला किती जबाबदार आहे? थोडंफार आहे ना. म्हणजे इस्रायलमधलं अंतर्गत राजकारण हे बेसिकली तिथे जे काही वेगवेगळे गट आहेत, म्हणजे शेवटी डोमेस्टिक इश्यूज आहेत. काही जण जास्ती ॲग्रेसिव्ह आहेत, म्हणजे जास्ती नॅशनलिस्ट आहेत असं म्हणून, ॲग्रेसिव्हली नॅशनलिस्ट आहेत. काही जण तेवढे नाहीत, त्यांना शांतता हवी. काही जण वुड बी प्रॉब्ली टोटली ओव्हरऑल नॉन कमिटल. जेव्हा जेव्हा तुम्ही जास्ती ॲग्रेसिव्हली नॅशनलिस्ट होता
तेव्हा तुम्ही जास्ती करून मग आणखीन सेटलमेंट्स करा, आणखीन ॲग्रेसिव्हली अरब राष्ट्रांकडे बघा, ह्या गोष्टी होतात. आत्ताचं सरकार हे तशा अर्थाने मायनॉरिटी सरकार आहे. ते परत डोमेस्टिक कारणासाठी तुम्ही नॅशनलिझमचं हे पुढे आणलं तर त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे डोमेस्टिक इश्यूजचा परिणाम होणार हे खरं आहे, परंतु ते घटक हे निर्णायक घटक असतील असं नाही. दॅट वुड बी वन ऑफ द फॅक्टर. पण मग ह्याच्याकडे अजून एक वेगळ्या ह्याने बघितलं तर हमास आणि हिजबुल्ला अजून दोन प्लेयर दिसतात या सगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये आपल्याला, म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये. तर मग त्यांचा आम्हाला थोडासा इतिहास सांगा ना, की हिजबुल्ला कशी वर आली, हमास कशी वर आली. मुळातलं जेव्हा पॅलेस्टिनियन हे बघता तुम्ही, म्हणजे व्यवस्था बघता, त्याच्यामध्ये हे हमास जी वर आली ते गट अल फता यासर अराफतच्या गटाच्या विरुद्ध उभं राहून तिथे वर आलेली आहे. म्हणजे त्यांचे कॉम्पिटिटिव्ह रिलेशनशिप्स, आणि त्या कॉम्पिटिटिव्ह रिलेशनशिप्समध्ये पॅलेस्टाईनच्या संदर्भात जास्ती ॲग्रेसिव्हली भूमिका कोण घेईल या भूमिकेतून हमास पुढे आलेली, की इस्रायलशी नमतं घेऊन जे काय असेल त्याच्यात आम्ही राहू, ही जी एक अल फताबद्दलची इमेज होती त्याच्या विरुद्धात हमासनी भूमिका घेतली. आणि मग कुठेतरी पॅलेस्टिनियन लोकांच्या मनात हे निर्माण झालं असेल की आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल तर हमासला पाठिंबा देणं गरजेचं आहे. त्याच्यातनं हमासवरती जास्ती प्रभाव निर्माण झाला. हेजबुल्ला जे आहे, हेजबुल्ला हे बेसिकली लेबनॉन, दक्षिण लेबनॉनमध्ये. हेजबुल्लाचं राजकारण हे संपूर्णतः वेगळं आहे. म्हणजे हेजबुल्लाचा मेन एम हा त्या दक्षिण लेबनॉनच्या क्षेत्रामध्ये स्वतःला प्रस्थापित करण्याचा आहे. लेबनॉन हे एकेकाळी फ्रेंच कॉलनी होती. लेबनॉनमध्ये इस्रायल किंवा पॅलेस्टाईनसारखे प्रॉब्लेम्स नव्हते. लेबनॉन हे अत्यंत शांत राष्ट्र होतं. जेव्हा इस्रायलने लेबनॉनच्या संदर्भात ॲग्रेसिव्ह भूमिका घ्यायला सुरुवात केली, लेबनॉनचं पहिलं युद्ध झालं, तेव्हापासून हेजबुल्ला ॲक्टिव्ह झालं की ह्या पद्धतीने जर का तुम्ही आम्हाला, कारण ते छोटे गट होते, काय आपसातले वाद असतील, इस्रायल आणि ते बॉर्डर स्कर्मिशेस होत होते. जेव्हा इस्रायलने त्यांच्या विरुद्ध भूमिका घेतली, आणि ती केव्हा घेतली, लेबनॉनचं जे युद्ध झालं आणि लेबनॉनवरती ताबा मिळवला आणि यासर अराफतला तिथनं बाहेर काढलं. आणि यासर अराफतला बाहेर काढणं हे सोपं नव्हतं. म्हणजे इमेज वाईज PLOला तिथनं बाहेर काढणं, यासर अराफत तिथनं बाहेर निघाले, त्यांना पॅलेस्टाईनमधनं बाहेर काढून मला वाटतं ते ग्रीस का तिथे कुठेतरी ते गेले होते. तिथपासनं ती एक मानसिकता निर्माण होते की असं जर का होत असेल तर आम्हाला इस्रायल विरुद्ध भांडायची गरज आहे. तिथे हेजबुल्ला पुढे येतं. तिथे हमासला तिथे नाही आहे, तिथे हेजबुल्ला पुढे येतं. आणि हेजबुल्लाने ती भूमिका जी घेतली त्याला इराणने पाठिंबा दिला, कारण इराणला त्याच्यामध्ये त्याचं राष्ट्रही दिसत असणार. तिथे हेजबुल्ला पुढे येतं. म्हणजे दोन्ही क्षेत्रांचे आयडेंटिटीज वेगळे आहेत. हमासचे हेतू पण वेगळे आहेत, त्यांचे हेतू वेगळे आहेत. याच ह्याला पुढे धरून की आता हा जो हमास विरुद्ध इस्रायल हा जो काय वाद सुरू आहे, ह्याच्यामुळे अरब जे वर्ल्ड आहे सगळं, किंवा त्यांचे जे राजकारण आहे, म्हणजे सौदी अरेबियाचा एक गट आहे, त्याच्या विरुद्ध इराण उभा आहे आपल्याला माहिती आहे, इजिप्तचा एक वेगळा तिथे ज्याला म्हणतो आपण की एक गट आहे, ह्याच्यामध्ये काय नेमके बदल होणार आहेत? मला असं वाटत नाही फार मोठे, खऱ्या अर्थाने फार मोठे ब्रेथटेकिंग असे बदल होतील. ही सगळी राष्ट्र, म्हणजे इजिप्त असेल, सौदी अरेबिया असेल, सिरिया असेल, जॉर्डन असेल, इराक आणि इराण असतील, ही सगळी राष्ट्र शेवटी आपल्या हिताच्या दृष्टीने बघतील. त्यांनी हमासला फार पाठिंबा दिलेला नाही आहे. म्हणजे ते तोंडलेखं बोलतील की पॅलेस्टाईनचा प्रश्न सुटला पाहिजे, पॅलेस्टाईनबद्दल आस्था आहे, हमासला आमचा पाठिंबा आहे, परंतु ह्याच्या पलीकडे प्रत्यक्षात कॉन्क्रीट मदत करतील याच्याबद्दल मला शंका आहे. कारण इंडिव्हिज्युअली त्यांना इस्रायलशी वैर घेणं परवडणार नाही. कारण इस्रायलशी वैर घेणं याचा अर्थ एकूण व्यवस्थेमध्ये पाश्चिमात्य राष्ट्रांची वैर घेणं, अमेरिकेची वैर घेणं, हे ह्या राष्ट्रांना परवडेल असं मला वाटत नाही. त्यामुळे ते मोघमच भूमिका घेतील, पाठिंबा देतील. इन प्रिन्सिपल पाठिंबा देणं सोपं असतं आणि ते आतापर्यंत तेच करत आलेले आहेत. प्रॅक्टिकली कृती करणं अवघड आहे. पण मग आपण इथून आता या प्रश्नाकडनं आपण येऊ भारताकडे, की या सगळ्या इस्रायल पॅलेस्टाईन वादामध्ये भारताची आंतरराष्ट्रीय धोरण काय राहिली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फॉरेन पॉलिसी पहिल्यापासून काय राहिली आहे? पहिल्यापासून आपण जर का बघितलं तर साधारणपणे
भारताने प्रो अरब ही भूमिका घेतलेली आहे. प्रो अरब पॅलेस्टाईन त्याच्यातला भाग होता. इस्रायलला मान्यता दिली नव्हती आणि प्रो अरब आणि अगदी प्रकर्षाने अँटी इस्रायल नाही, परंतु प्रो अरब भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामागे 2 कारणं असू शकतात. एक म्हणजे इंडियन डोमेस्टिक रिक्वायरमेंट्स, मोठी मायनॉरिटी कम्युनिटी भारतातली. दुसरं ऑइल, कारण त्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण तेल हे प्रामुख्याने पश्चिम आशियाई राष्ट्रांकडनं घेत होतो. हे असताना एक लक्षात घ्या, अरब लीग 1945 मध्ये तयार केलेलं अरब लीग आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स ही 60s मध्ये जी तयार केली, ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने अरब राष्ट्रांचा पगडा आहे. ह्या दोन्ही संघटना कायम भारताविरोधात भूमिका घेत आलेल्या आहेत, विशेषतः काश्मीर बाबतीत. दोन्ही संघटनांनी भारताला कधीही पाठिंबा कुठेही दिलेला नाही. असं असताना आपण त्यांना गोंजारत होतो, हा शब्द कदाचित चुकीचा असेल, गोंजारत होतो. पुढे ह्या भूमिकेमध्ये कुठेतरी एक वास्तवता जी येते ती 90s नंतर येते, की ती 90s नंतर पोस्ट सोव्हिएट याच्यामध्ये ती वास्तवता येते. अरब राष्ट्रांनी इस्रायलला मान्यता दिल्यानंतर आपण मान्यता देतो. त्याच्या आधी इस्रायलशी आपले संबंध चांगले होते, व्यापारी संबंध होते, टेक्नॉलॉजी येत होती, सगळं होतं, पण ऑफिशियली नाही, सगळं अनऑफिशियली व्हायचं. ती मान्यता आपण दिली आणि आता सिस्टमॅटिकली आपण दोन्ही बाजूंना ॲडिक्वेट मान्यता देतो. त्यामुळे भारतीय नेते जसं सौदी अरेबियाशी चांगले संबंध ठेवतात, UAEशी ठेवतात, तसेच इस्रायलशी पण ठेवतात, पॅलेस्टाईनशी पण ठेवतात. ही जी आयडिया आहे की ज्याला आपण डिलिंकिंग म्हणू, की आमचे अरब राष्ट्रांची संबंध आणि आमचे इस्रायलचे संबंध हे डिलिंक करण्याची गरज आहे, ह्याचे आणि त्याचे दोघांचे एकत्र सांगड घालू नका, ही डिलिंकिंग आपण आत्ता सिस्टमॅटिकली करत आहोत. आणि म्हणून आत्ताची जी भूमिका घेतलेली आहे की दहशतवादी हल्ल्याविरुद्ध आम्ही भूमिका घेतो, इन प्रिन्सिपल भूमिका आहे ती, कारण दहशतवादाविरुद्ध आपली भूमिका आहे. परंतु पॅलेस्टाईनचा प्रश्न केव्हा तरी सुटला पाहिजे, ही भूमिका आपण सोडलेली नाही. त्यामुळे ती जी आपण भूमिका घेतो ती अत्यंत वास्तववादी भूमिका आहे. पण मग गेल्या काही वर्षात आपण बघितलं की आपण इस्रायलकडनं खूप जास्त वेपन्स घेतोय, खूप मोठा व्यापार येतो आपला. तर याच म्हणजे गेल्या 5-7 वर्षामध्ये कुठेतरी भारत आणि इस्रायल पहिल्यापेक्षा जास्त जवळ येताना दिसत आहेत. त्याचं कारण बेसिकली हे आहे की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि विशेषतः शस्त्रास्त्रांबद्दलची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही अरब राष्ट्रांकडे नाही आहे, इस्रायलकडे आहे. आणि इस्रायलकडनं वेपन्स आपण घेतो त्याला अमेरिकन सँक्शन आहे, त्याशिवाय इस्रायल आपल्याला वेपन्स देणार नाही. इस्रायलकडनं जे आपण वेपन सिस्टम्स घेतो ते सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या वेपन सिस्टम्स आहेत. हे मिळवण्यासाठी तुम्हाला इस्रायलशी संवाद साधावा लागतो. अरब राष्ट्रांशी आपण इंडिपेंडेंटली संवाद साधतो आणि तो संवाद चालू आहे. इथे वास्तविकता आहे, म्हणजे जे एक रिअलिस्ट फ्रेमवर्क आपण म्हणतोय ते आत्ता सिस्टमॅटिकली दिसतं. या अनुषंगाने अजून एक प्रश्न येतो, ते म्हणजे इस्रायलची बद्दलचं तुम्ही सांगितलं की काय परराष्ट्र धोरण आहे, पॅलेस्टाईनबद्दलचं नेमकं काय धोरण राहिलेलं आहे? म्हणजे पॅलेस्टाईनबद्दलचं आपलं धोरण अजूनही असं आहे की आम्ही PLOला मान्यता देतो. PLO हे अधिकृत आहे. आता PLOला पॅलेस्टिनियन राजकारणामध्ये बाजूला टाकलेलं आहे, विशेषतः हमासने. ती ट्रॅजेडी आहे. पॅलेस्टाईनबद्दल जर का आपण बघितलं तर पॅलेस्टाईनबद्दल आपली भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की पॅलेस्टाईनला आपण मान्यता देतो की पॅलेस्टाईन हे एक स्वतंत्र केव्हा तरी राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, हे आम्ही मान्य करतो, त्यांना पाठिंबा आहे. पण आपला पाठिंबा PLOच्या चौकटीत आहे. आपला पाठिंबा हमासला नाही, आपला पाठिंबा हिजबुल्लाला नाही, आपला पाठिंबा बेसिकली हा PLOला आहे. PLO हे एक ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्याचा पाठिंबा आहे, दहशतवादाला नाही. आपण इस्रायलचं आणि भारताचं परराष्ट्र धोरण बघितलं, पण मग पॅलेस्टाईनबद्दल जेव्हा विषय येतो तेव्हा भारताचं अधिकृत परराष्ट्र धोरण काय? पॅलेस्टाईनबद्दल जेव्हा विषय येतो तेव्हा भारताचं अधिकृत परराष्ट्र धोरण साधं आहे की आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही. हमासने जे केलं ते दहशतवादी होतं, त्याला आपण पाठिंबा देत नाही, त्याच्याविरुद्ध आपण टीका केलेली. दहशतवादाला पाठिंबा देत नाही ही आपली इन प्रिन्सिपल भूमिका आहे आणि ती आपण वापरतो. परंतु पॅलेस्टाईनबद्दल आपल्याला आस्था आहे आणि पॅलेस्टाईनचा प्रश्न केव्हा तरी सुटला पाहिजे आणि पॅलेस्टाईन हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झालं पाहिजे, ही भूमिका आपण पुरी पण घेतलेली, ती त्याच्यात बदल नाही. त्यामुळे आत्ता जी भूमिका आपण बघितली ती तशा स्वरूपाची आहे की आम्हाला
हमासचा दहशतवादाला आम्ही विरोध केला आहे, परंतु पॅलेस्टाईनबद्दल आमची भूमिका जुनी आहे तीच आहे. आता ह्या अशा भूमिकेमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा पॅलेस्टाईन म्हणजे काय, तर भारताच्या दृष्टिकोनातनं पॅलेस्टाईनकडे बघत असताना आम्ही PLOकडे बघतो, कारण PLO हे एक ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह आहे पॅलेस्टाईनचं. त्यामुळे PLOच्या भूमिकेकडे आम्ही बघतो आणि PLO कशा पद्धतीने ती भूमिका घेईल हे आम्ही बघत राहू. पण मग आत्ता आपण मगाचाच प्रश्न परत मी घेतो की PLOचं आत्ता या सगळ्या पॅलेस्टाईनमध्ये राजकीय अस्तित्व काय आहे? खरं म्हणजे त्याच्याबद्दल खूप संदिग्धता आहे. कशा अर्थाने, तिथे आर्ग्युमेंट असं केलं जातं की ज्या इलेक्शन्स 2000 सालच्या अगदी सुरुवातीला ज्या घेतल्या होत्या, ज्याच्यामध्ये हमास पुढे आलं, त्याच्यानंतर पुन्हा गाझामध्ये इलेक्शन्स घेतल्या नाही आहेत. त्यामुळे तिथे फता येईल का हमास येईल याच्याबद्दल कोणी काही बोलू शकत नाही. तिथे कदाचित अशी एक भीती असेल की पुन्हा इलेक्शन्स घेतल्या तर हमास सत्तेवरती, त्यामुळे इलेक्शन्सच घेऊ नका. त्यामुळे अधिकृत रिप्रेझेंटेशन कोणाचं आहे याच्याबद्दल वाद असू शकतात. हा प्रॉब्लेम फॉर्च्युनेटली फक्त गाझाबद्दल आहे. पश्चिम किनाऱ्याबद्दल तसा वाद नाही आहे. तिथे रिलेटिव्हली शांतता आहे. म्हणजे जॉर्डनमध्ये शांतता आहे, तिथे शांतता आहे. तिथे पण मेजर प्रॉब्लेम जेरुसलमबद्दल आहेत आणि ते अलक्सा मॉस्कबद्दल आहेत. परंतु तसे ते लोकलाइज्ड आहेत, ते ओव्हरऑल वेस्ट बँकबद्दल नाही आहेत. प्रॉब्लेम्स लेबनॉनबद्दल पण नाही आहेत, म्हणजे दक्षिण लेबनॉनबद्दल. प्रॉब्लेम्स फक्त गाझाबद्दल आहेत. आणि तिथे भारताची ती भूमिका आहे की दहशतवाद नो, पॅलेस्टाईन येस. म्हणजे पॅलेस्टाईनचा प्रश्न सुटला पाहिजे, पण दहशतवादी मार्गाने नाही. सर, आता एक शेवटच्याकडे आपण चर्चेच्या येऊया. आणि एक प्रश्न मला विचारायचा होता की या सगळ्या हमास आणि इस्रायल वादाचा भारताच्या इंटरनल राजकारणावरती, अंतर्गत राजकारणावरती काही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे भारतात पूर्वी एक परंपरा होती जी आता दिसत नाही. परंपरा अशी होती की भारताचे परराष्ट्र धोरणाबद्दलचे विषय किंवा सुरक्षाविषयक विषय याच्याबद्दल अंतर्गत वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये, वेगवेगळ्या NGOs गटांमध्ये वाद असू शकतात, असणार, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. ते वाद अंतर्गत पातळीवरती चर्चिले जात असत. जेव्हा भारताची अधिकृत भूमिका मांडली जायची तेव्हा त्याला सगळेजण पाठिंबा द्यायचे. ही भारताची जुनी परंपरा होती. ती परंपरा आता दिसत नाही. राजकीय पक्ष किंवा गट हे जेव्हा आज वेगवेगळ्या भूमिका मांडतात आणि ते भारतात मांडत नाहीत, ते बाहेर मांडतात, तेव्हा प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणजे तेव्हा भारताच्या इमेजला, भारताच्या विश्वासार्हतेला प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तसं होऊ नये, हे एक माझं मत, हा एक भाग. दुसरं, अंतर्गत राजकारणामध्ये फार त्याचे परिणाम होतील असं मला वाटत नाही. त्याचं कारण साधं आहे की इथे इस्रायल काय किंवा पश्चिम आशिया काय ह्या गोष्टी एका वेगळ्या पातळीवरती हाताळल्या जातात. अंतर्गत राजकारणामध्ये त्याचे विषय इलेक्शन्समध्ये त्याचे काढले जातील कदाचित, परंतु धोरणात्मक पातळीवरती किंवा त्याचे लॉंग टर्म इश्यूज भारताच्या अंतर्गत राजकारणावरती होणं कठीण आहे. धन्यवाद सर, तुम्ही या सगळ्या म्हणजे या विषयाची अतिशय सविस्तर माहिती दिली. त्या अनुषंगाने आपल्याला इस्रायल पॅलेस्टाईन हा जो वाद आहे तो नेमका काय आहे, त्यात भारताची भूमिका काय, अशा अनेक प्रश्नांना आपल्याला स्पर्श करता आला. सकाळच्या प्रेक्षकांना माझं आवाहन आहे की जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूबवर बघत असाल तर यूट्यूबचं आमचं सकाळचं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा जर का व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकचं पेज आमचं लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जर का तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. आताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.